हाय एव्हरीवन. तर बघू शकता सकाळी सकाळी चाललेला आहे स्वयंपाक. आणि काल अहोनी भाजी आणायला भाजीच नाही आणली. मग म्हटलं सकाळी काय करायचं दुसरं तर काय नव्हतं. मग रात्री जुगाड लावून ठेवला. चणा डाळ भिजत घातली होती. एकच नंबर लागते सुकी काळ्या मसाल्याची. आमच्या गावावरून मी काळा मसाला आणते आणि त्याच्यामध्ये एकच नंबर अशी काळ्या चण्याची भाजी, मतलब काळ्या मसाल्यात अशी मस्त चणा डाळ एकच नंबर असा नाश्ता होता आजचा. माय फेवरेट तर अशा मस्त चपात्या. थोडंसं चपात्यामध्ये ओवा टाकला म्हणजे नाही का आपलं पोट वगैरे खराब नाही होत, भारी लागतं. अशा मस्त फुलक्यासारख्या चपात्या केल्या आणि अशी सुकी डाळ एकच नंबर नाश्ता. वाव. तर चला आम्ही नाश्ता नाही करत, डायरेक्ट जेवतो तुम्हाला की जसं की माहिती आहे. आणि मग इकडं झालेली चपाती भाजी. आणि गर्ल्स प्रॉब्लेम असल्यामुळे माझी पोरगी पूजा बघा किती मन लावून चालली आहे, करत आहे, चालू आहे पूजा. इकडे स्कूलसाठी रेडी होते आणि बघा मला किती छान पूजा करते. घर फ्रेश वाटतं, मन लावून करते पण एकदम भारी. देव पण बघा किती छान धुतलेत. आणि इकडं महाराजांना पण किती छान बघा टिळक केला. तर तिचं खूप मोठी शिवभक्त आहे आणि ती बघा कसा टिळक वगैरे लावला. आणि मग मी लगेच मला भूक लागायला लागली. आणि मॉर्निंगला असे मस्त खायचं. मी तर रोज मॉर्निंगला चांगलं खाते म्हणून माझा चेहरा मस्त आहे. मी काहीच चेहऱ्याला यूज नाही करत. मग लगेच दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. मग तुम्ही काय पण म्हणा बाबा, किती पण चपात्या खावा पण आपल्याला डाळ भाताशिवाय पोट भरत नाही. मग इकडे डाळ भाताचा कुकर लावला आणि कामं घेतली आवरायला. मस्त असं भांडी घासून घेतली. आणि इकडं बघा बहिणीचं भावावर किती प्रेम चालले. हा आहे तिचा भाऊ कजन. बघा तर किती त्याची मसाज लावून देते माझी पोरगी. तिकडे बहीण भावाचं प्रेम चालले. आणि मग मी इकडे लगेच घेतली डाळ करायला. अहो पण आले होते दुपारचं जेवायला घरी. आणि एकच नंबर अशी थोडीशी फोडणी करपली. माझी पण छान लागते फोडणी पण करपली. असं एकच नंबर वरण केलं. ओ माय गॉड, वरण भात स्वर्गच. तर मग असं वरण झालेलं, भात पण शिजलेला. आणि मग मारला ताव भात वरणावर. OMG असा. मग मला भाताशी पोटच नाही भरत. मग आम्ही सगळ्यांनी अशी गप्पा मारत जेवण केलं. तर चला आज